नमस्कार श्रोत्यो. आज एका वैचारिक लेखाचं वाचन मी आपल्यासाठी करतो आहे. व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेला हा संदेश लेखक अर्थातच आत्ता तरी माहीत नाहीत, पण विषय खूप छान आहे आणि म्हणून तो आपल्यापर्यंत पोचवावा ही निखळ माझी भावना आहे. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया गीता आणि ज्ञानेश्वरी या विषयावरचं हे विवेचन. गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे? सखीनं प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले. विचार करून सावकाश उत्तर दिलंच तरी चालेल. सखीनं उदार मनानं मला सवलत दिली. मी म्हणाले, गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचं नातं असावं. निश्चित फरक मला सांगता येणार नाही, पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्यामुळं, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्यामुळं, अधिक विस्तृत असल्यामुळं संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनानं वेगळा दृष्टिकोन गवसतो. सखी म्हणाली, उदाहरण दे. हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका? हा प्रश्न गिळून मनात ठेवून मी म्हटलं, भुंगा आणि कमळ म्हटलं की काय आठवतं? सखी म्हणाली, कमळातल्या मधाचा मोह झाल्यामुळं भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो. मी म्हटलं, बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितलं गेलं आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचं, बंधनाचं मूळ कारण आहे. पण असं असेल तर भ्रमरवृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा. भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून भ्रमर लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणं अशक्य नाही, परंतु लाकूड आणि कमळ यातला भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ हे त्याला माहीत असतं. जी गोष्ट आपोआप होणार आहे त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचं कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात, तर काही वेळा धीर धरावा लागतो. कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचं ते कळणं म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सत्सद विवेक बुद्धीवर आहे. ज्या कमळातला मकरंद खाल्ला त्याला छेद देणं अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणं, सकाळ झाली की निघून जाणं हे जास्त संयुक्तिक आहे. गुळाला मुंगळा चिकटून राहतो, त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून राहत नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता. दोन्ही गोष्टी माणसात असतात. त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते. आत्मचिंतन का करावं हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावं. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्यानं नियमित शांत बसावं. काहीच न करणं म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतःच्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रित करावं. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे. पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते. कमळ म्हणजे बुद्धी, भ्रमर म्हणजे मन, पाकळ्या म्हणजे चक्षु, रात्र म्हणजे अज्ञान, सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतोच. प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणं माणसाला शक्य नाही. पण माणूस जी प्रतिक्रिया देतो त्यावरून त्याचा कल लक्षात येतो. ध्यान करावं हे गीता सांगते, का करावं हे ज्ञानेश्वरी सांगते. माणूस एखाद्या शब्दाचा अर्थ काय घेईल हे त्याच्या धारणाशक्तीवर अवलंबून असतं. म्हणून लोकांकडं, बाह्य जगाकडं लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावं हे ज्ञानेश्वरी वाचून कळतं.
गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते. पूर्ण टाळून मनानं त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनानं अलिप्त व्हावं, हा भ्रमरवृत्तीचा अर्थ माऊली सांगतात. कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते. गीता भक्ती शिकवते. डोळ्यांना दिसतं त्यावरून एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचताना येते. गीता वाचली की छान वाटतं, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही ही जाणीव होते. शब्द वाचता येतात, पण अर्थ कळण्यासाठी मनन करावं लागतं. ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते. गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते. सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र राहायला ज्ञानेश्वरी शिकवते. काय करावं ते गीता सांगते. कसं करावं हे ज्ञानेश्वरी वाचून कळतं. गीता आणि ज्ञानेश्वरी या एका चिंतनात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याचे लेखक अनामिक आहेत. ही पोस्ट व्हॉट्सअप फॉरवर्ड आहे. या लेखासाठी येणाऱ्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय अनामिक लेखकाला मी समर्पित करतो. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण मला माझ्या मोबाईल नंबरवर जरूर कळवा. मी दत्ता सरदेशमुख. माझा नंबर 8329730186.